नमस्कार मित्रांनो. जसं की आपण पगडीच्या बिल्डिंगबद्दल काही माहिती घेत होतो, तर हे खूप सारे कमेंट असल्यामुळे आपण पार्ट वाईज हे व्हिडिओ कव्हर करत आहोत. तर एक दादांनी मला प्रश्न विचारले, "दादा माझ्याकडे पहिले भाडेपावती आहे, तर मी त्या रूमची अलॉटमेंट घेऊ शकतो का इन फ्युचर?" पगडीसाठी विचारत तर दादा दादा मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो, की पगडी ह्या घरावर आपला मूलभूत हक्क नसतो. पगडी ह्या घरावर आपला 50% मालकी हक्क असतो. जरी उद्या इन फ्युचर ती जी जागा आहे, जोही लँड मालक आहे, जोही जागा मालक आहे, त्या बिल्डिंगला तोडून जरी तो डेव्हलपमेंटच्या हिशोबाने बघत असेल, तरी तो तुमचे जेही 6 ते 7 लाख रुपये जेही तुम्ही त्यामध्ये गुंतवलेत तुमच्या एरियानुसार, तुमच्या BHKनुसार या तुमचा जोही घर असेल, तर त्यानुसार तुम्हाला तो तुमचे तेवढे पैसे ज्या ॲग्रीमेंटनुसार तुम्ही केलेले आहेत, ते तुम्हाला तो पैसे देऊन बाजूलाही करू शकतो. हे कायदेशीर आहे. आणि सेकंड ऑप्शनमध्ये मी खूप जागी असं बघितलं आहे, पगडीची ज्या बिल्डिंगी असतात, ज्या जुन्या होतात, ज्यांना रिडेव्हलपमेंटची गरज येते, त्यावेळी पगडीचे बहुतेक लोकं उभे राहतात, की आम्हाला घर पाहिजे. आम्ही इकडचे 20-20, 30-30 वर्ष जुने मालक आहोत, म्हणजे राहिलेले आहोत. आमच्याकडे प्रत्येक मेंटेनन्सची पावती आहे, माझ्याकडे भाडेपावती आहे. तर अशा टायमाला तुम्ही जर कायदेशीर भांडाल, तर तुम्हाला कायदेशीर तिथे जबाबही मिळेल. खूप साऱ्या अशा गोष्टी मी बघितल्यात, की काही लोकं जे रेडी रेकनर म्हणजे जो आत्ताचा भाव आहे त्यानुसार डेव्हलपमेंट चार्जेस देऊन आणि रेडी रेकनरचा भाव देऊन आपल्या स्क्वेअर फीटमध्ये वाढ करून घरे विकतही घेतात पगडीच्या बिल्डिंगमध्ये. आणि ते तुम्हाला पुढे जाऊन फायदेशीरही होतो. आणि खूप लोकं भांडून